नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये लाईफ ऑफ विद्या। तर मंडळी, मी आता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सगळ्यांना थोडीशी भूक लागली, तर त्यासाठी बनवते पनीर ग्रिल सँडविच, पनीर चीज ग्रिल सँडविच। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे ब्रेड, पनीर, 2 बटाटे, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, चीज, बटर आणि हे नंतर सँडविच सोबत खाण्यासाठी टोमॅटो केचप। तर आता पहिले मी पनीर, बटाटा, चीज हे किसून घेते आणि ते किसून झालं की मग नंतर हिरवी मिरचीची थोडीशी फोडणी द्यायची, म्हणजे तेलात थोडंसं परतून हे सगळं मिक्स करून घेतो। तर पहिले मी आता पनीर, बटाटा आणि चीज किसून घेते। तर हे मी किसून घेते पनीर। किसलं का पनीर व्यवस्थित, एक बटाटा हे सगळं एकजीव होतो, चीज। आणि आता हे जसं पनीरचं आहे, याच्यात आपण बटाट्याऐवजी कांदा पण टाकू शकतो, पण काय माझ्या आवडीला तो कांदा आवडत नाही त्याच्यात टाकलेला, म्हणून मी बटाटा टाकते। नाही तशी पनीरची भुर्जी केली ना कांदा टोमॅटो टाकून, ते पण छान लागतं पनीरची सँडविच। आणि ह्याच्यात अंडा भुर्जीचे केले ते पण छान लागतं, किंवा बोनलेस चिकन आणलं ना, चिकनचे पण केले ना, असं बोनलेस चिकन आणून ते थोडंसं किंचित वाफून घ्यायचं, त्याचं असं एकदम असं बारीक करून ते पण छान लागतं। आता मी आज पनीरचे करून दाखवते तुम्हाला। आणि समजा तुम्हाला ब्रेड नसेल खायचा, तर हे जे आहे ना आतमधली ही जी चटणी म्हणा, किंवा म्हणजे आपण जे केलंय ते तुम्ही पराठ्यामध्ये टाकून आहे ना, ते तरी खाल्लं तरी चालेल। ब्रेड जर तुम्हाला नसेल खायचा तर ते पण पराठे पण छान होतात ह्याचे। बटाटा किसते मी। सँडविच आपण भरपूर प्रकारे बनवू शकतो। तर म्हणजे पनीर आणि बटाटा मी किसून घेतलाय। आता मी हे हिरवी मिरची आलं लसूण मध्ये परतून घेते, नंतर चीज टाकते, कारण की ते गरम केलं ना ते चीज सगळं त्या ह्याला चिटकून जाईल, म्हणून ते चीज आहे ना मी नंतर टाकते त्याच्यामध्ये किसून। हे सर्व एकत्र करून घेते छान व्यवस्थित मिक्स। हे मंडळी आता हलवून परतवताना अजून मिक्स होऊन जाईल। मंडळी आता मी थोडंसं तेल टाकते अगदी। आता हे हिरवी मिरची आलं लसूण टाकून आहे ना, कसं पण म्हणजे नुसतं मिक्स करून पण आपण सँडविच मध्ये टाकू शकतो, पण असं परतून घेतलं की अजून टेस्टी लागतं। आता मी ते थोडंसं असं मस्त परतून घ्यायचं लसूण आलं। थोडंसं तिखटच करायचं, कारण की आपण त्याच्यानंतर बटर टाकतो, सॉस लावतो, मग ते तिखट कमी असतं की फार फिकं फिकं लागतं, म्हणून थोडंसं किंचित म्हणजे तुम्हाला वाटलं तर याचं नॉमिनल घेतलं तरी चालेल। झालं आता इथे परतलंय, तर याच्यात थोडीशी हळद टाकते।
लसूण घे. पराठे पण खूप छान होते. सकाळी डब्याला मुलांना पराठे सकाळी नाश्त्याला खूप छान होते त्याचे. आणि ही बटाट्याची भाजी, नुसती बटाट्याची अशी जी भाजी आहे ना, त्याचे बटाटे वडे तर एकदम एक नंबर होतात. म्हणजे आर्यावणीला फार आवडतात. एक दिवस मी ना बटाटे वड्याची पण तुम्हाला रेसिपी दाखवते. झालंय बाहेर आता परतून व्यवस्थित. आता मी याच्यात काढून घेते. मी लोखंडी कढई घेतली होती ही, त्याला चिटकत नाही, पटकन तापते. आता हे थोडस किंचित गार होऊ देते, मग ह्याच्यात हे चीज किसते मी. 5 मिनिटं फक्त गार होऊ देते. हे बघा मंडळी, आता हे गार झाले. आता मी ह्याच्यामध्ये चीज किसून टाकते. याच्यामध्ये चीज किसून हे सगळं केलं, सर्व मिक्स होऊन जातं. आता ते प्रत्येक सँडविचवर थोडं थोडं किसून टाकावं लागतं. त्याच्यापेक्षा एकदाच ह्याच्यात किसून टाकलं ना. आणि मी चीज थोडंच घेतलंय, तुम्हाला पाहिजे तुम्ही अजून पण घेऊ शकता. ते काय होतं, नुसती चीजची टेस्ट येते, बाकी काही कसली टेस्ट येत नाही. मी फक्त थोडंच घेतलं. आता हे मिक्स करून घ्यायचं. झालंय आता मिक्स. आता हा ब्रेड आहे, याला थोडं वरतून बटर लावायचं. सँडविचच्या याला लावलं तरी चालतं, पण मी ब्रेडलाच लावते. आता हे असं ठेवायचं उलट. याच्यात ही भाजी टाकायची आपण केलेली. व्यवस्थित छान. आणि हा दुसरा ब्रेड याच्यावर ठेवून द्यायचा. माझ्याकडे सँडविच मेकर आहे. नसेल सँडविच मेकर तर तुम्ही तव्यावर केलं तरी होऊन जातं. थोडा वेळ ठेवायचं, झाकण ठेवायचं, त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने ते उलटं करायचं. मस्त होतात ते. झालं आता हे मी दुसरं हे ठेवते. दोन होतात एका वेळेस छान. आता हे लावून घ्यायचं, बटन चालू करून द्यायचं. 5 मिनिटात होतील. दोन्ही लाईट ऑफ होतात. झालंय मस्त. आता मी डिश मध्ये काढते. हे बघा म्हणजे झालंय. आता मी असं कट करून घेते. मस्त झालं बरोबर.
झालाय मंडळी हे. आता थोडं सॉस देते मी साईडला खायचा टेस्टसाठी. तर मंडळी आजची माझी जी रेसिपी दाखवली पनीर चीज ग्रिल्ड सँडविचची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा लाईफ ऑफ विद्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण एक अशाच नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.